तो है गाइज. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू खुशीज ब्लॉग्स. तर गाईज आज आहे संडे आणि येस ऑफकोर्स संडे आहे तर मी घरी नाही बसणार. मी मम्मीला म्हटलं होतं कुठेतरी फिरायला चल, बट मम्मी काही येत नाही माझ्यासोबत. तर गाईज आज मी आणि आरती चाललो आहोत थेऊरला बाप्पाचं दर्शन घ्यायला. खूप दिवस झाले, मंदिर बंद होतं त्यामुळे जाता नाही आलं. सो आता झालं आहे सगळं रिनोव्हेशन वगैरे. सो चला आता आपण जाऊयात. आणि यस मम्मीला यायचं होतं बट गाईज आम्हाला सुद्धा की सो मला नाहीये. ऑफकोर्स मी पाहुणी आहे ॲट द एंड राईट. सो येस आम्ही दोघी जाणार आहोत. चलो येते अजून आरती, आपण जाऊयात. गाईज आरती आत्ता आलीये. गप छान दिसते, छान दिसते. किती लेट गाईज, 2 तास थांबवलंय तिने मला. स्टोल बांधतेस? नाही होत, वरती बांधतात ना. गाईज चला आता आम्ही निघालोय. का आरती माझ्या गाडीवर आज फर्स्ट टाइम बसणार आहे गाईज. देवाचं नाव घेऊन बस. ॲट युअर ओन रिस्क. गाईज चलो अभी हम जा रहे. गाईज आरती पहिल्यांदा गाडी बसली आहे. पहिल्यांदा गाडी आय मीन माझ्या. देवाचं नाव घे. ॲट युअर ओन रिस्क. अवघड कोणत्या देवाचं नाव घेते ते पण सांग. बाप्पाचंच घ्या, आता बाप्पाला चाललोय. जे होईल ते बघू. जाऊ. चलो गाईज भेटू आपण मंदिरात आता. चलो बाय 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 मम्मा. सावकत जा. गाईज आम्ही पोहोचलोय थेऊर मध्ये. बाप्पासाठी आम्ही फुल वगैरे घेतले आहेत. गर्दी आहे आज वीकेंड असल्यामुळे खूप जास्त. गाईज पण एक प्रॉब्लेम झाला, आम्ही दोघी झाले, आमचे व्हिडिओ काढायला कोणी नाहीये. तरी पाठव. कोणाला तरी अप्रोच करा आता तू. मी मग मला समजलं. काहीच मंदिर चालू झालेलं आहे. लास्ट टाइम आम्ही आलतो तेव्हा बंद होतं मंदिर, रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे. येऊ ना आम्ही लाईनला लागलो होतो. खूप गर्दी आहे आज संडे असल्यामुळे. मी पप्पासाठी फुल घेतले आणि आम्ही टिक्का पण लावला. ते काका आम्हाला लावत होते, आम्ही नको म्हटलं तरी लावला त्यांनी. बाप्पाने आशीर्वाद दिला. गाईज आम्ही बाहेरनं दर्शन घेतलं कारण खूप जास्त गर्दी. आज मी तुम्हाला दाखवते पलीकडच्या साईडला गेल्यावरती. बाहेरच्या मंदिरात दर्शन घेतलं आम्ही. इथं महादेवाचं मंदिर आहे इथे. आणि बाहेर इथे एक गणेश मंदिर सुद्धा आहे, तिथे सुद्धा दर्शन घेतलं आम्ही. खूप जास्त गर्दी गाईज, मी तुम्हाला पलीकडे गेल्यावर दाखवते किती गर्दी येते. आणि इकडं VIP पासवाले लोक आहेत गाईज, त्यांचं दर्शन चालतं. गाईज आरतीने टिकली काढली, प्रॉपर मुसलमान दिसते. माझी पण आहे बट दिसत नाहीये ते. गाईज इतकं जास्त गर्दी आहे, तुम्हाला मी गर्दी दाखवते. इकडे VIP लोकांचं दर्शन चालू आहे. पण VIP 100 रुपये देऊन नाही असं नसतं, देव पावत नाही. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलंय गाईज. आता मला गर्दी दाखवते मी, किती जास्त गर्दी आहे आज. सगळेजण बाहेरनच दर्शन घेत आहेत. इथूनच गर्दी आहे, आतमध्ये तर खूप जास्त लाईन लागलेल्या आहेत. आम्ही फोटो वगैरे काढलेत. आता दर्शन घेतलं बाहेरनं आणि आता आम्ही घरी जाणार आहे. बघू अजून कुठे थांबतोय का आम्ही. अजून कुठे जायचंय का? घरी जायचं. घरी जायचं गाय. अरे माझ्या गाडीवर बसण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? ठीक होतं. टोकला असतं कधी थोड्या वेळापूर्वी. माझी चूक नव्हती पण त्याच्यात. चांगलं तर तू पण होते ते पण होतं. हा मग चूक कुणाची होती? म्हणजे त्याची चूक आहे का? हा मग त्याचीच होती, तर थांबलेला मधी. कुठे ते क्लच? चला गाईज आमचं दर्शन वगैरे झालं. गाईज हे बघा छोट्या बेबीला घेऊन आले दर्शनासाठी. तो ना न्यू बॉर्न बेबी आहे. हा बाप्पाच्या दर्शनासाठी घेऊन आलेत त्याला. तू पण ये. मी साध्या आम्हाला भेटला नाही आता दुकानाला बेबीला कुठे घेऊन भेटेल. परत येऊ आपण एखाद दिवशी निवांत ऑफ डेला. आम्ही विकेंडला आल्यामुळे खूप गर्दी. हो या
म्हणते बघ मी किती संस्कारी दिसते. फक्त मंदिरातच संस्कारी असतो आम्ही. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे. संस्कारीच आहे. मी तर संस्कारीच आहे खूप. हो ना. मग खूप संस्कारी आहे. असं काही नाही. सध्या संस्कारी शिकलेलं होतं. लावा मुसलमान नाही दिसणार मग. काही आमचे फ्रेंड्स आम्हाला म्हणतील दोघेच गेले, कारण आमचा अचानक झाला बट प्लॅन. चला बघ. चला बाबाचं दर्शन घेतलं. आता तुम्ही पण घ्या आता बाहेरनच. खूप जास्त गर्दी झाली आता तर इव्हिनिंगचा टाइम झाल्यामुळे. आम्ही अर्धा तास फोटोमध्ये घालवलंय काही. दर्शन घेतलं, छान मस्त वाटलं. भाविकांच्या सुविधेने देवस्थानच्या माध्यमातून दर्शन पास होत आहे. एवढ्या वेळ फोटो काढायला थांबला, आपलं दर्शन झालं असतं. गजरे घ्या आरती मला. तू लावणार आहेस का पण? नाही चला असंच नाही लावलंय ना. मागं का लागलेत? हो ना, आम्हाला येताना पण गंध लावला. आम्ही आतला आता गेला आमचं तर परत लावायला आले. चला काय घ्यायला लागेल ना. घरी घेऊ ना, नाहीतर घरचे म्हणतील. काहीच घरच्यांसाठी पण प्रसाद वगैरे घेतला. खूप सारी गर्दी आहे. आता आम्हाला जाताना खूप ट्रॅफिक लागणार आहे. काही पोरगी बघा माग बघते तरी आहे का किती लांब निघली आहे. ए दादू हाय कर. हाय कर. हाय 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 कर. तुझं नाव सांग, आम्ही तुम्हाला फेमस करून टाकतो. फेमस झाला असतो आता आमच्या ब्लॉग मध्ये आलाच म्हटलं. काय नाव आहे त्याचं? वेदार. चल येतो का? झोप येते तो अजून. भूक लागली असेल आता. बाय 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 बाय. हसला. काय मी ब्लॉग चालू केला की हिचे केस बांधलेले असतात. मी जस्ट सोडला. आता आम्ही घरी निघालोय गाईस. आम्हाला एक छोटा बेबी भेटला होता, स्टोरेज एक फुल झालंय म्हणून दुसऱ्या फोन मध्ये ब्लॉगिंग चालू आहे सध्या. म्हणलं तुम्ही नाही. आणि आरतीला कुठे पण छोटे बेबी दिसले ना आरती लगेच सुरू. म्हणजे तिला आवड काय हे क्लिअर कर पहिलं. म्हणजे तिला आवड आहे लहान मुलांच्याशी. लगेच बोलायला लागतो आम्ही कुठे लहान मुलं दिसले की. त्याला काय आता आम्ही घरी थोडी जायचंय. काय तर 5:15 झालेत. आम्ही लेट चालतो पण लवकर. तरी लवकर झालं आमचं. फोटो तर अर्धा तास काढत होतो. 1 तास. आलोय तसं फोटो काढतोय. आलो तसं ऊन किती भारी पडले बघा. गप्प आता नाही जायचं. स्टोरेज नाही आहे फोन मध्ये. उन्हाच्या नावाला guys. फोटो झाले Bye. गाईज. चला गाईज आता आम्ही चाललोय. आरती गाडी चालवणार आहे. बसती कोणाची हिंमत असेल तर माझ्या. मी चालत येईल, कारण तिने गाडीच कधी हातात नाही घेतली अजून. घेतलीये मी. स्नॅप टाकायचा का आपला असा? चला काय पण बोलायला लागलं. आता आम्हाला जरा भूक लागली. चला काय आता काहीतरी खाऊ आपण. तुम्हाला दाखवतोच पुढे कुठे आम्ही थांबणार. काय खातोय चलो. आम्ही काय खातोय ते नाही दाखवत पण कुठे थांबलोय. चलो. आता आम्ही पाट्याच्या चावडीला थांबलेलं आहे. थोडस काहीतरी खातो आणि मग घरी जातो. काय तेच ऍज युजल आमचं ठरत नाही अजून पण काय खायचं. खूप ट्रॅफिक आहे. खूप ट्रॅफिक. फर्स्ट टाइम होती ट्रॅफिक गाडी चालवली. सांग पटकन काय खायचंय. चलो गाईस आम्ही काहीतरी खातो आता. गाईस चलो. आरती चालली आता. आरती चालली आहे गाईस आता. इथं नाही थांबणार बाळा. चलो गाईस बाय बाय. आरती बाय बाय. गाईस माझे मम्मी पप्पा फिरायला गेलेत हे मला आता कळतंय. सो आता मी तिकडे जाणार आहे. कुठे गेले तुम्हाला पण दाखवते मी व्लॉगमध्ये. कंटिन्यू करा व्लॉग. मला अचानक कॉल केला आणि म्हणतात आम्ही इकडे आलोय. मी सकाळपासून बोलतेय फिरायला चला फिरायला चला. आणि मी आता इकडे गेल्यावरती मग गेलेत ते दोघं. चला आपण त्यांच्याकडे जाऊ आता. मला दाखवते मी कुठे जाणार आहे. काहीच मी पोचली माझ्या मम्मी पप्पांकडे. आता बघा किती सुंदर जागेवरती आले ते फिरायला मला सोडून.
भोलायच्या डोंगरावरती आलेले आहे तिथे. काय जे आहे बघायचं. वरती खूप छान आहे बसायला वगैरे फिरायला मस्त. मी आली आता मिथेवरनं डायरेक्ट आली इकडे आरतीला वगैरे सोडलं तिथे. मी आली काही लोक मला सोडून आलेत. जास्त आहे वरती चढायला. मी ड्रेस पण असं घातलाय की मला चढता येईल नाही. गाईज हे बघा गाईज कसे मला सोडून फिरतात ते दोघं. मी बोलत होते, मी सकाळपासून बोलत होते मला फिरायला जायचे तर येत नव्हते. आणि आता मी गेले तर लगेच फिरायला आले. मला सोडून कसं काय आले आता? मी सकाळपासून बोलते फिरायला चला. कुठेच नेलं नाही मला. मी गेले लगेच पलटी मारली. हा दम लागला. काहीच व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त आहे. ओ माय गॉड. गाईज व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त आहे. गाईज कसे टाकतात. हवा सुटली. खूप छान व्ह्यू आहे गाईज इथं. खूप छान. आरती लागायला पाहिजे होती इथं पण तिला लेट झालेला. तुम्ही काय खाल्लं? हा गाईज वेदर बघा किती मस्त झालेलं आहे. खूप छान आहे गाईज इथं फोटोशूट वगैरे करायला. विकेंडला खूप जास्त गर्दी असते तिथे. आता लोक खाली चाललेत सगळ्यांनी पण खाली जाणार आहे आता. फोटोशूट करायला खूप छान आहे गाईज. फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत नक्की या कधी वेळ भेटला तर विकेंडच्या टाईमला. हे एक्झॅक्ट तोरणा मटण खानावळच्या समोरच आहे. बऱ्याच जणांना माहीत पण असेल. खूप मस्त वेदर आहे गाईज इथं फोटो काढायला. मी फोटो नाही काढले जास्त बिकॉज मला तिकडून यायला लेट झाला. तर अंधार पडतोय. 1-2 काढणार आहे आम्ही आणि मग आम्ही खाली जाणार. तर गाईज खूप छान दिवस गेलेला आहे माझा आजचा. मला असे विकेंड्स फार आवडतात जिथे मी फक्त बाहेरच असेल. आय लव्ह दिस काइंड ऑफ विकेंड. बघा गाईज किती वरती गेले. तर आम्ही जास्त वरती नाही गेलो. हे मेरे मम्मी पापा लव बर्ड्स. थंडी का गाईज येते. मम्मीला खूप थंडी वाजली. काही चला आता आम्ही घरी निघालोय. डोंगराची हवा बाईला सोच ना गारवा. थंडी वाजली. तिथं खूप छान आहे. तिथं तर वेदर किती मस्त आहे. अशा दिवसात अशा ठिकाणी फिरायचं गाईज खूप छान वाटतं. चला गाईज आम्ही चाललोय आता घरी. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.